फॅक्टरवर अवलंबून न राहता आपण फॅक्टर तर घेणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर जर आपण फिजिओथेरपी रेग्युलर आणि नातेवाईकांनी पण जर करून घेतली मुलाकडनं किंवा आपल्या रुग्णाकडनं, नक्कीच आपण याच्यावर मात करू शकतो. ऋषिकेश, मला सांग, तुझ्या घरच्याच म्हणजे आई वडिलांचं जसं आता तुम्ही सोसायटी पण सांभाळत आहे, हिमोफिलिया सोसायटी पण सांभाळत आहे, खूप चांगलं, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढं रुग्ण तुम्ही जवळून बघितलेलं आहे. मला सांग की आज तुझे आई वडील तुला कसं सपोर्ट करतात, पॅरेंट्स कसं सपोर्ट, म्हणजे मित्रमंडळी सपोर्ट करतात किंवा नातेवाईक तुला कसं प्रोत्साहन देतात? एवढ्या वर्षाचा अनुभव मध्ये आता घरच्यांचं असं होतं की त्यांनी स्टार्टिंगला मला थोडं थांबून ठेवलं प्रत्येक गोष्टीसाठी, की नको यार, तुला ब्लिडिंग होईल, लागलं तर काय होईल. मग त्याच्यानंतर जसं मोठं होत गेलो, मला पण प्रश्न पडले की मला का थांबवतात, या गोष्टी येतात. आणि प्रत्येक पॅरेंट्सचा पहिला कन्सर्न असतो की त्यांना असं वाटतं की आपला मुलगा चांगला राहिला पाहिजे, त्याला काही नको व्हायला. पण मग एक गोष्ट अशी येते की हिमोफिलिया असा एक आजार आहे ना, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग कधी होऊ शकतं सांगता नाही येत. तर तुम्ही त्याला थांबून पण ठेवताय, तो उपायाचा नाही, त्याला तसं पण ब्लीड होणारच. बरोबर. मग माझ्या घरच्यांनी असं केलं की ठीक आहे, आज आम्ही आहे, ठीक आहे, पण उद्या आम्ही नसणार, मग काय करणार, हा पुढे कसा सर्व्हाइव्ह करणार. त्यांनी मला सूट दिली, हळूहळू सूट दिली. नॉर्मल मुलांसारखी नाही दिली, पण एवढी दिली की तू कर बाबा, तुला काय करायचं. त्यांनी माझं करिअर पण माझं अकॉर्डिंग मला घेऊ दिलं. इव्हन मी ट्रॅकिंग वगैरे करतो, ते एका शब्दाने मला कधी असं म्हणत नाही की तू नको करू, तुला ब्लिडिंग होईल, असं होईल, तू घरी बसशील. त्यांचं असं म्हणणं आहे, तू खुश आहेस ना त्या गोष्टींमध्ये, तू करतोय ना, तू हे करून पण जर तुला हे करणं होत आहे, इट्स मी, यू आर मॅनेजेबल, तू करतोय सगळं व्यवस्थित. तर त्यांची काही रोकटोक नाही. आणि बऱ्याच आता फ्रेंड्स जर म्हटलं की स्कूल लाईफ मध्ये असताना असे काही इन्सिडेंट्स आहे, म्हणजे की मी क्रॅप बँडेज बांधून जायचो, सो ते ऑड दिसतं. नॉर्मल स्कूल मध्ये क्रॅप बँडेज बांधून जाणं म्हणजे ते ऑड गोष्ट आहे ती. कोणी पण त्याच्यावर बोट उचलतं, मित्र टिप्पणी करतात, अरे हे काय, तुला काय झालं. या गोष्टी होतात. हे मेंटली खूप जास्त त्रासदायक आहे. माणूस डिप्रेशन मध्ये पण जातो, एकटं पडतं असतं. पण माझे फ्रेंड्स असे की त्यांनी कधी या गोष्टी जाणून नाही करून दिल्या की तुला असं आहे तसं. इव्हन ते इन्क्लूड करतात, त्यांना माहिती हा येऊ नाही शकत, स्टील ते मला विचारतात, ऋषिकेश तू येशील का. इव्हन दे नो की माझा आन्सर काय असणार आहे, स्टील ते मला विचारले तू येशील का. आणि मी जर हो बोललो, ते त्या गोष्टीसाठी पण तयार असं की हा तो येतोय, आपल्याला त्याला घेऊन जायचं. मी असे करून एक नॉर्मल एक स्मॉल इन्सिडेंट आहे कळसुबाई ट्रॅकचा. माझ्या मित्रांना माहित नव्हतं माझ्या हिमोफिलिया. मी त्यांना सांगितलं की मला ट्रॅकिंग करायची, मला हिमोफिलिया आहे, मला यायचं तुमच्यासोबत. आणि ते बोलले, अरे चल ना, तू काय होणार आहे ना, तू फॅक्टर घेतलाय ना, ठीक आहे, तू ये, बघून घेऊ पुढे काय होतं. असं करून जर असा सपोर्ट जर भेटला तर मग त्यासाठी आपल्याला फ्रेंड सर्कल आणि मेन म्हणजे ना आपल्या मनातून ती भीती काढावं लागते की पुढचा माणूस काय विचार केला. आपण जर ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, हा आहे, हे आहे, मला याच्या बियॉन्ड मी नाही जाऊ शकत, हे आपल्याला ऍक्सेप्ट असेल तर पुढच्याला पण कन्व्हिन्स करता येतं आपल्याला की ठीक आहे बाबा, आहे, याला घेऊन चाललंय आपल्याला सोबत, ते रेडी असतात त्या गोष्टीसाठी. जी राईट